नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन उन्हाळी गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त एकदम जबरदस्त फक्त 39,500 पासून पुढे कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या नवीन ई बाईक घ्या एक्सचेंज ऑफर बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। आज शेवटच्या टप्प्यातल्या बोगद्याच्या कामाचा शुभारंभ झाला आणि मला मनस्वी आनंद होतो की अशा या कार्यक्रमासाठी मला उपस्थित राहता आलं। मला प्रथमतः माझे मित्र आणि या भागाच्या करता अविरतपणे संघर्ष करणारे माझे विधानसभेचे सहकारी आमदार गोपीचंदजी पडळकर यांनी या प्रकल्पाकरता अविरतपणे मेहनत घेतली परिश्रम घेतले त्यांचं मी आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो। तर त्यांची भारतीय जनता पक्षाच्या राज्यपदी राज्याच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली म्हणून सुद्धा त्यांचा मनापासून अभिनंदन। मित्रो, त्या कृष्णा खोऱ्याची स्थापना 84-85 ला झाली आणि लोकांना 10-15 वर्ष पाण्यासाठी सातत्याने वाट पाहावी लागली। आज स्वर्गीय दादांची वसंतदादांची पुण्यतिथी आहे। आज एवढा विशाल दृष्टिकोन असणारा नेता ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या स्वतःच्या कर्तृत्वानं एक आपलं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली। सहकारी कारखानदारी असेल, त्या भागातील दुष्काळी भागाला पाणी देण्याचा प्रश्न असेल, दादांनी आदरणीय दादांनी आयुष्यभर संघर्ष केला। दादांच्या कामामध्ये अनेक लोकांनी अडथळे आणले। थेट मुख्यमंत्रीपदी घालवण्यापासून लोकांनी उद्योग केले, परंतु दादा डगमगले नाही। त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या आमच्या सारख्या लोकांसाठी दादा अविरतपणे झटत राहिले हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। आणि म्हणून ह्या सांगण्याचं तात्पर्य की कृष्णा खोऱ्याची स्थापना होण्याच्या पूर्वी या योजनेला मान्यता मिळाली आणि त्याच्यावर मला महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी जाणता राजांनी 2-3 निवडणुका काढल्या। मला आठवतं मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री झाले 95 ला आणि मग या दुष्काळी भागासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भात त्यांनी कृष्णा खोरे महामंडळाची घोषणा केली। त्यावेळी मनोहर जोशीवर टीका झाली की यांना भुईमुगाच्या शेंगा खाली येतात का वर येतात माहीत नाही, कारण ज्यांना भुईमुगाच्या शेंगा पुढे येतात ते माहीत असताना त्यांनी हा सगळा भाग दुष्काळी ठेवला। सांगली, सातारा, पुणे, सोलापूर फक्त लोकांना मृगजळ दाखवायचं काम केलं। माझ्याकडे धरण निळवंडे 78 साली निळवंड्याचं भूमिपूजन झालं आमच्या जाणत्या राजाकडून आणि तब्बल त्यानंतर 4 वेळा भूमिपूजन केलं आणि 4 वेळा आम्हाला विरोध करायचा म्हणून प्रत्येक निवडणुकीत द्यायचं भूमिपूजन करायचं, पण लोकांनी त्यांना कधी साथ केली नाही। मानण्यासाठी संघर्ष प्रामाणिकपणे आपण केलेला आहे आणि सांगायचं तात्पर्य की मनोहर जोशीने कृष्णा खोरे स्थापना केली। मी या संपूर्ण परिसराचा 3 दिवस त्यांच्यावर दौरा केला 96-97 ला। ज्या माणसाला शेतीला कळत नाही म्हणून भाषणं व्हायची त्या मनोहर जोशीच्या पुढाकारानं त्या युती सरकारच्या काळामध्ये त्या कामाला सुरुवात झाली मित्र आणि आधी काम आता पूर्ण केलं जातं। मधल्या काळात काम बंद पडलं, निधी मिळत नव्हता। पुन्हा एकदा माननीय आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस 2014 ला मुख्यमंत्री झाले आणि मग केंद्रामध्ये आणि राज्यात असणारं डबल इंजिन सरकार
त्यातून आज ह्या सगळ्या कामाला चालना मिळाली आणि आज शेवटच्या बोगद्याच्या कामाला सुरुवात होते. मित्र, मी मला या निमित्त आपल्याला सांगितलं पाहिजे. कारण कामं जर लवकर पूर्ण केली, कामं जर लवकर पूर्ण झाली तर मग आमच्याकडे कोणी मागणी मागायला येणार नाही. महाराष्ट्रामध्ये राजकारणात एक असं पद्धत होती की लोक तात्काळ ठेवायची. निवडणूक आली की भाष्य करायची, तुम्ही चिंता करू नका, वर पाणी घेतो, लोक टाळा वाजवायचे. असं म्हणत म्हणत आज त्यांच्या पक्षाची त्यांच्या लोकांची काय अवस्था झाली मी सांगायची गरज नाही. कारण लोकांची प्रामाणिक राहणाऱ्या माणसालाच लोक उभे राहतात. हे राज्यातल्या जनतेनं आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या मागे जो भरगप असा जो काही या ठिकाणी जनादेश दिलेला आहे, मला वाटतं त्याचे प्रतीक आहे. दुष्काळ भागाला पाणी द्यायचं काम फक्त आणि फक्त आमचे देवाभाऊ करू शकतात हे आता लोकांनी मान्य केलं आणि त्याचं नेतृत्व या भागाचं जे आमचे गोपीचंद पडळकर करतात. तर आमचे आपले सन्मान्य खासदार विशाल पाटील तर तरुण आहेत, त्यांचे आजोबा, त्यांचे वडील, आमचं असं अनेक पिढीचं नातं आहे. त्यामुळं त्यांच्यात मी काही त्यांना असं वाटू नये की मी टीका त्यांच्यात करतो म्हणून. तुम्ही तरुण आहात, अजून तुम्हाला सगळे शक्य म्हणजे समजायला येतो या लोकांच्या. दादांचा विश्वासघात कोणी केला, या सगळ्या राजकारणाचे सगळ्या गोष्टी लोकांना माहित आहेत. त्यामुळे तुम्ही आता फंडात पडण्यापेक्षा तुम्ही सुद्धा आता ह्या सगळ्या निरंतर विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपल्या स्वतःला सामावून घ्या, असं माझ्या निमित्त आपल्याला सांगा. त्यामध्ये सगळे स्टेजवरचे लोक सहमत असतील. काय कसं भाऊ, भाऊ, कारण शेवटी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन केवळ सत्तेकरता म्हणत नाही मी, तर आज आपल्या देशाचे नेतृत्व विश्वनेते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी करताय आणि आपल्या राज्याचं नेतृत्व आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी करताय. मला वाटतं हे जे विकासात्मक कामाला जी गती मिळालेली आहे त्यातून आज दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचं स्वप्न तरी पाहिलं. ही जलसंपदा खात्याची जबाबदारी माझ्यावर देताना माननीय मुख्यमंत्री मोदींनी हे सांगितलं की विखे पाटील, राज्य दुष्काळमुक्त करण्याचा संघर्ष आमच्या वडिलांनी केला अनेक वर्ष. आमचे वडील आणि स्वर्गीय गणपतराव देशमुख त्या दोघांनी महाराष्ट्र पाणी परिषदेच्या माध्यमातून हे सगळे तुटले खोरे जे आहे, दुष्काळी भाग आहे त्याला कसं पाणी मिळेल म्हणून अविरतपणे प्रयत्न केले. आज त्यांच्या स्वप्नपूर्तीचं काम ही जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतो असं माननीय मुख्यमंत्री मला सांगितलं आणि मला अतिशय मनस्वी आनंद झाला. हे काही सोपं काम नाही आहे. आज तुमच्या टेंबू, मला वाटतं सकाळी म्हैसाळ या सगळ्या योजनेमुळे तुमच्या दुष्काळी भागाचा दुष्काळाचं रूपांतर नंदनवन होत आहे आणि त्यामुळे या दुष्काळी भागाच्या लोकांमध्ये आज एक प्रकारचं एक नवं चैतन्य आहे. कोणी द्राक्ष करतंय, कोणी डाळिंब करतंय, फळबागाचं या ठिकाणी क्षेत्र वाढतंय, ऊसाचं क्षेत्र वाढतंय. मला माहित आहे ऊसाचं क्षेत्र वाढत चाललेलं आहे. पण मी आता अधिकाऱ्यांना एवढी सूचना करणार आहे की पाण्याचं नियोजन चांगलं करा. मी आता येताना चॉपर हायकोर्टून पाहिले काही कालव्यामध्ये झाडं उगलेले आहेत, त्या ठिकाणी ते कालव्याचे प्रवाह क्षमता कमी होते. त्यामुळे मी अधिकाऱ्यांना सूचना करणार आपले कालवे स्वच्छ ठेवा की कालव्याची क्षमता ज्या क्षमतेने पाणी खाली गेलं पाहिजे, टेलपर्यंत गेलं पाहिजे. त्यामुळे असे अडथळे निर्माण होतात आणि त्याकरता आपण ह्या विशेष खबरदारी घेतली पाहिजे. कारण लोकांनी स्वप्नात नव्हतं ते पाणी आणि वितर पाहिजे आणि मग सातत्यानं 4-4 पिढ्या दुष्काळाला सामोरी जाणारी ही जनता आहे. आज त्यांच्या जीवनामध्ये एक परिवर्तन येत आहे आणि मग पृथ्वीराज देशमुख या ठिकाणी आहेत, त्यांनी त्यांच्या भागासाठी उत्तम त्यासाठी काम केलं. सदाभाऊचा संघर्ष सुरूच आहे, विशाल पाटलांचा संघर्ष सुरू आहे आणि मला वाटतं गोपीचंदजी पडळकर ज्यांचा त्या भागाशी संबंध नाही त्यांनी मात्र तुमचा भाग दत्तक घेऊन तुमच्यासाठी कामाला सुरुवात केली. काल आपले माजी मंत्री खाडे साहेबांशी मी बोललो, पुढे नियोजित कार्यक्रम होता तर ते म्हणले फडणवीस साहेब
अतिशय वेगाने काम झालं पाहिजे. आमचा जिल्हा आता पूर्ण बागायत होतो की त्यांनी सुद्धा आमच्या विभागाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं. स्वतः दादाच्या खाडीचं या ठिकाणी उपस्थित आहे. मित्रो, मी काय फार आपला वेळ घेणार नाही. हे कृष्णा खोऱ्याचं काम सुरू करताना पहिल्यांदा कर्जावर रोखेने आपण सुरुवात केली आणि आज कृष्णा खोऱ्याचं काम पूर्ण केलं जात आहे. पडळकर साहेबांची जी मागणी होती की 350 ते 400 क्युसेक्स पर्यंत हे पाणी तुम्हाला लागणार आहे. तेव्हा पण 28,000 क्षेत्र त्या ठिकाणी भिजणार आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की त्या 2 लाईन आपण केलेल्या आहेत, 3ऱ्या लाईनला सुद्धा मी आता मंजुरी देऊन टाकतो. आपण त्या कामाला सुरुवात करू. म्हणजे त्यामुळे त्याचं पाणी मिळणार, पाणी उपलब्ध आहे आपल्याकडे आणि ते त्यामुळे तुमच्या या मागणी आहे 3ऱ्या लाईनची ती आपण आज मान्य करू. त्यामध्ये कुठल्या प्रकारची आता तांत्रिक अडचण नाही. आम्ही लगेच त्याला कशी मान्यता देऊन कामाला सुरुवात करता येईल. आपल्या खरं म्हणजे 25-26च्या बजेटला आपल्या योजनेकरता 460 कोटी उपलब्ध होते आणि आता 26-27च्या बजेट आता येईल. त्यासाठी किती प्रस्तावित केले बजेट फिगर आल्यानंतर तुम्हाला येईल. नाही तर अर्थसंकल्प फुटला पण म्हणजे मला वाटतं या वर्षाच्या तुमच्या बहुतांशी मागण्यामध्ये आपण जास्तीत जास्त निधी साधारण तुम्ही अपेक्षा केल्याप्रमाणे इथपर्यंत जायचा प्रयत्न आहे. तुम्ही आपल्याला विशाल पाटील साहेबांनी काही मागण्या केल्या निश्चितपणे त्यांच्या मला या निमित्तानं निवेदन पत्र प्राप्त झालेले आहे. मध्ये आपल्या निवेदनाप्रमाणे टेंबू प्रकल्पापासून वंचित सदर गावांना जे पाणी द्यायचं आहे आणि मला वाटतं म्हैसाळमधल्या काही गावांना पाणी द्या संदर्भात मी अजून अधिकाऱ्यांना सूचना देतो. तात्काळचे सर्वेक्षण करा की आपल्याला कसं पाणी देता येईल त्या संदर्भात विचार करू. कारण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी गेलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. कारण प्रकल्पाचा सुद्धा त्यांनी उल्लेख कडा प्रकल्पाचा त्यांनी उल्लेख केला आहे केंद्र शासनासंदर्भात. तर खरं राज्यातून एकच प्रकल्प आठवायची सूचना होती. तरी मी आपल्या समेत CR पाटील साहेबांना भेटू विशेष बाब म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला प्रकल्पात घ्यावा अशी त्यांना आपण विनंती करू. पण पुन्हा एकदा खरं म्हणजे आपण जे बोर नदीवर बॅरेज करत असं आपण जी मागणी केलेली आहे ते सुद्धा मी आज सूचना देऊन टाकल्या. ताबडतोब निकाल सुरू करा. जिथे जिथं पाणी अडवता येईल आणि दुष्काळी भागाला पाणी देता येईल त्या ठिकाणी पडळकर साहेब निधी कमी पडणार नाही. म्हणून त्या दृष्टीने माझी अपेक्षा एवढीच आहे की जे पाण्याचं नियोजन होत चाललेलं आहे जे आता PDL मार्फत योजनेचं काम सुरू आहे ते चांगलं झालं पाहिजे. सगळ्या लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, तिथे कार्यकर्ते बसलेले आहेत, तुम्ही सुद्धा आमच्या कामाच्या गोंधळीवर लक्ष असलं पाहिजे. लगेच जाऊन तिथे काही गोंधळ करू नका. कामात जर काही चुकी होत असेल तर आपण कृपया आपल्या आमदार महोदयांना सांगा म्हणजे आम्ही त्या दुरुस्ती करू. शेवटी हे काम एकदाच होतं. मग अशी आमची चर्चा झाली बोगदाच्या जवळ आम्ही ब्लास्ट केला तर ह्या बोगदा इतक्या मोठ्या म्हणजे 2 गाड्या जातात, 2 गाड्या तिकडे जातात, 2 गाड्या इकडे येतात. तर काही जर विरोध असेल तर इकडे घालून टाका तो मग त्या पाहिजे त्या बाहेर बाजूने गेले तो सिद्ध होऊन निघेल. तर मला अतिशय आनंद आहे की जे ही जी कंपनी आहे लक्ष्मी इंजिनिअरिंग यांनी अतिशय सुंदर काम केलेलं आहे. त्यांना माझी या निमित्तानं सूचना आहे की डिसेंबरपर्यंत काम आपल्याला पूर्ण करायचं आहे. थोडं अगोदर 2 महिने अगोदर करता आलं तर बरं होईल. लोक पाण्यासाठी वाट पाहत आहेत. त्याकरता निश्चितपणे त्याची दखल घेतली. पुन्हा एकदा आपण सर्वांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या कार्यक्रमाला उपस्थित देत असताना आज हा ऐतिहासिक सोहळा आज पूर्ण होतोय आणि मला खात्री आहे की माननीय आमदार पडळकर साहेबांच्या पुढाकारानं या भागाचं नंदनवन